नमस्कार. कलारेखांनी आणले आहेत महिरप असे महिरप जे मोत्यापासून बनवलेले असतात आणि यामध्ये खूप वेगवेगळ्या डिझाईन असतात. आता फॉर एक्झाम्पल हे जे आहे हे आहे आपलं कलशमध्ये जो नारळ असतो त्या नारळावरचा महिरप. आणि मी आत्ता इथे एक फोटो टाकते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे कसं त्या नारळाला घालायचं आहे. याशिवाय आमच्याकडे भरपूर वेगवेगळ्या डिझाईन आहेत. चला बघूया. बाय द वे हे कानातले अगेन कलारत्नाचे आहेत आणि हे कानातले 2 वे घालता येतात. एका बाजूनी मोती आहेत, एका बाजूनी डायमंड आहेत आणि खूपच युनिक आणि वेगळे कानातले आहेत जे कदाचित तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळणार नाहीये. सो लेट्स सी आमच्याकडे महिरपमध्ये कोणकोणते प्रकार आहेत. तर सुरुवात करूया समयांच्या महिरपपासून. सो रांगोळ्यांसारखंच तुम्ही हे जर समईच्या बाजूला ठेवलं तर ते किती सुंदर असं दिसतंय बघा. त्याशिवाय आमच्याकडे आहेत अशी ताटाच्या बाजूचे महिरप. आता हे ताटाच्या बाजूचे महिरप तुम्ही पूजेच्या ताटासाठी वापरू शकता किंवा प्रसादाचं ताट असेल त्याच्यासाठी वापरू शकता. एवढंच नाही, तुमच्याकडे जर एखादी उरली असेल तर त्याच्यासमोर सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. त्यानंतर आहेत दिव्याच्या बाजूचे महिरप. सो इथं मध्यभागी तुम्ही दिवा ठेवा किंवा आता मी इथं अगरबत्तीचं स्टँड ठेवलं आहे ते ठेवू शकता. त्यानंतर आहे हे दिव्यांचे स्टँड जे मोत्यापासून बनवलेले आहेत. त्यानंतर आहे देवासमोर किंवा देवघराच्या समोर ठेवायची फुलं. ही जी फुलं आहेत ना ही तुम्ही असं रांगोळीसारखी मांडू शकता किंवा एक एक असं समोर ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला अशी सिंगल पीसेससुद्धा मिळतील. त्यावरती तुम्ही असा छोटासा दिवा जरी ठेवला ना तरी पण ते सुंदर दिसतं. मी तुम्हाला उदाहरण म्हणून एक असा जस्ट दिवा ठेवून दाखवते. असं दिव्याच्या खाली असं जरी ठेवलं ना तरी पण ते सुंदरच दिसतं. त्यानंतर आपल्याकडे आहेत सरस्वती यंत्र आणि लक्ष्मीची पावलं. ही लक्ष्मीची पावलं पण खूप सुंदर दिसतात. अगदी छोटे छोटे आकाराचे आहेत. त्याशिवाय आमच्याकडे आहे हे कलश महिरप आणि हे सुद्धा तुम्हाला कलारेखांवरती मिळून जाते. तर अशा पद्धतीनं बरेचसे मोती महिरप तुम्हाला कलारेखांवरती मिळून जातील. तुम्हाला जर हवे असतील आत्ता गणपती, गौरी किंवा इतर कुठल्या सणांसाठी तर तुम्ही हे स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती ऑर्डर करू शकता.